नमस्कार मंडळी, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। खूप छान बनते भाजी, तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे। पाणी उकळलं की त्याच्यामध्ये घालायची पालक। मी 100 ग्रॅम पालक घालते। एक टोमॅटो टाकायचा आहे, 2 कांदे घाला, थोडे काजू आणि बदाम टाका आणि व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्या। पाण्यात मिक्स करून त्याच्यावर वरती एक झाकण झाका आणि 5 मिनिटासाठी ठेवा। तर बघू शकता 5 मिनिटं झाले, सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे। सो आपण आता कांदे, काजू, बदाम आणि टोमॅटो वेगळं काढून घेऊया। तर बघू शकता कांदे आणि टोमॅटो काढून घेतले। आता आपण पालक वेगळी काढून घेऊया। आता आपण जे साहित्य काढले आहे त्याच्यामधनं बदामची वरची सालं काढून घ्यायची आहेत। सगळे सालं काढून घेते मी, आणि टोमॅटोची पण वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित। तर मी व्हिडिओ स्पीड केला आहे म्हणून लवकर होतंय। सो तुम्ही पण सगळी सालं काढून घ्या आणि मिक्सरमध्ये काढून घ्या। आता आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट काढून घेतली। आता आपण पालकची पेस्ट करून घेऊया। तर मिक्सरच्या जारमध्ये टाका पालक आणि त्याच्यामध्ये 2 मिरची घाला आणि पेस्ट करून घ्या। आता आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे आणि पनीरचे तुकडे करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत। पनीर व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। पनीर व्यवस्थित झालं आहे, सो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडं ऑइल घालायचं आहे, त्याच्यामध्ये थोडा चिरलेला लसूण घालायचा आहे, जिरं घालायचं आहे आणि आपण जी पेस्ट केली होती टोमॅटो आणि कांद्याची ती घालायची। 2 मिनिटं ती पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूयात। 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर, चुटकीभर हळद। 2 मिनिटं झाले आहे, सो आता ओपन करून आपण व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे। सो आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पालकची पेस्ट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मी थोडं अर्धा ग्लास पाणी घालते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। सगळे व्यवस्थित मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये पनीर घालूया आणि परत मिक्स करून घेऊया। 5 मिनिटं गॅस लो फ्लेमवर ठेवून आपण व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे। मी थोडं ऑइल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडं जिरा टाकते, लसूणच्या पाकळ्या टाकते, काश्मीरी लाल मिर्च आणि त्याच्यामध्ये थोडी चटणी टाका आणि आपण ते व्यवस्थित भाजीमध्ये टाकून घेऊया आता। तर बघू शकता खूप छान दिसते भाजी आणि खायला पण तेवढीच टेस्टी झाली होती। सो तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। त्याच्यानंतर 2 मिनिटात लगेच गॅस बंद करून द्यायचा।